श्लोक 192. श्रीराम मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तिथे संग निसंग दोन्ही न साहे. श्रीराम, भगवंताचं स्वरूप बदलत नाही, त्या स्वरूपाचं आकलन होत नाही. नामस्मरणानं आणि त्याच्या ध्यानानं परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं. आपल्या मनानं ते आपण जाणू शकत नाही, कारण कल्पना करण्याचं सामर्थ्य मनामध्ये आहे. मन एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उड्या मारतं, ते एका जागी स्थिर राहत नाही. बऱ्याच संतांनी मनाला उपदेश केलेला आहे. ना ढळे रूप ज्याचे, याचे दोन अर्थ काढता येतील. परब्रह्म हे अनाकलनीय आहे, सूक्ष्म आहे, त्यामुळं त्याचं रूप आपल्याला आढळत नाही. ते फक्त ध्यानानं समजावून घ्यावं लागतं. दुसरा अर्थ म्हणजे ढळत नाही. जसं ध्रुव ताऱ्याचं स्थान आढळ आहे, तिथून तो कुठेही हलू शकत नाही, तसं परब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे. अशी एकही जागा नाही की जिथं परब्रह्म नाही. दासबोधामध्ये समर्थ त्याचं वर्णन करताना म्हणतात, स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे, काही एका सारिखे नव्हे. हे स्वरूप समजून घेण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ध्यानावस्था. नामस्मरण हाही एक उपाय आहे, पण ते करताना सुद्धा आजूबाजूच्या गोष्टींचा विसर होणं अपेक्षित आहे. ध्यान लावताना नामाशी तितकी तद्रूपता साधता आली पाहिजे. त्यासाठी समर्थ म्हणतात, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. यासाठी ध्यानाची स्थिती म्हणजे काय आणि ती कशी साधायची हे जमलं पाहिजे. ज्याचं ध्यान करायचं त्या सगुण रूपाशी शरीरानं मनानं एकरूप व्हायचं, म्हणजे ध्यान करणं. असं केल्यानंतर त्याचा जो अनुभव येतो तो न सांगता येण्यासारखा असतो. असा साधक मनानं वेगळा नसतो. तो समूहात असला तरी मनानं नामात रंगलेला असतो. आपण मात्र एकटे असलो तरी मनानं समुदायाचा विचार करत असतो. हा अनुभव एखादी गोष्ट दाखवावी तसा दाखवता येत नाही. आम्ही जेव्हा गिरनार पर्वतावर गेलो तेव्हा जायच्या आधी 10,000 पायऱ्या आहेत, तुम्हाला चढणं जमणार नाही, मध्येच कुठेही डोली मिळत नाही, वगैरे वगैरे गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या. या सर्वांचा विचार न करता आम्ही चढत गेलो. मध्यावर पोहोचल्यावर सुद्धा अजून खूप काही आहे, तुम्ही पोचणार कसे, असंही अनेकांनी म्हटलं. असं करत करत जेव्हा आम्ही चढून जाऊन त्या मंदिरात पोचलो आणि श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचं आम्हाला दर्शन झालं, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आपोआपच आमच्या डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहू लागल्या. हा जो अनुभव आहे माझ्या मनाला आलेला, तो दुसरा कसा जाणू शकणार सांगा. असा अनुभव हा स्वतःचा स्वतःलाच घ्यावा लागतो. याच पद्धतीनं मातेच्या वात्सल्याचा अनुभव हा स्वतःच अनुभवायचा असतो. दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे, याचेही दोन अर्थ काढता येतील. एक म्हणजे परब्रह्म जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान आहे. दुसरा कोणताही रस्ता आपल्याला त्याच्यापर्यंत मिळणार नाही. अहंकाराचा त्याग करून आणि नम्रता अंगी बाणवून ही ध्यानावस्था साधता आली पाहिजे. दुसरा अर्थ म्हणजे सर्वोत्तमाचं ध्यान हे आनंदाचं एकमेव साधन आहे. तो अनुभव दुसऱ्यानं तुला सांगितला नाही किंवा सांगितला तरी तू स्वतः घेऊ शकतोस. त्या अनुभवाचं कितीही वर्णन केलं, खाणाखुणा सांगितल्या तरी त्याची कल्पना आपल्याला येणार नाही. सर्व अनुभव, उपमा, दृष्टांत हे तिथं थिटे पडतात. उलट शुद्ध परमात्म स्वरूप हे द्वंद्वातीत आणि आहे नाहीच्या पलीकडचं आहे. म्हणून ज्ञान अज्ञान, भोग त्याग या गोष्टी परमात्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. ही कल्पना, हा आनंद, दोन्ही गोष्टी निष्ठून जाणाऱ्या आहेत
आणि त्यासाठी अहंकाराचा विषयांचा संग नको हे समर्थांनी मागच्या श्लोकात सांगितलेलं आहेच. जसं एखाद्या आंधळ्या माणसाला उजेड आणि अंधार यात भेद करता येत नाही, तसंच साधक परमेश्वराशी एकरूप झाला की संग निसंग या दोन्ही अवस्था संपतात. या अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी एक एक पायरी चढत वरच्या मजल्यावर पोहोचावं लागतं आणि त्यासाठी नको पडू भोगी, नको पडू त्यागी ही वृत्ती अंगी असावी लागते. साधनेमधली ही शेवटची स्थिती आहे. ज्ञानेश्वर माऊलींसारख्या थोर संतानं ही स्थिती प्राप्त करून घेतली होती आणि म्हणूनच ते समाधी अवस्थेला पोचले. जय जय रघुवीर समर्थ. मना ना कळे ना ढळे रूप जाचे, तुझे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूणते हीन दृष्टांत पाहे, तिथे संग निसंग दोन्ही न साहे. श्रीराम.